नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12 वाजता एक दिवा लावायचा आहे. त्यामुळे काय होईल, तुमच्या घरात जर अडचणी असतील, तुमच्या आयुष्यात सतत अडचणी येत असतील किंवा पैशाची टंचाई निर्माण होत असेल, तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला आजारपण असेल किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणात पाहिजे तसं यश मिळत नसेल, तर ह्या कोणत्याही अडचणी असतील तुम्ही तर त्यासाठी मग एक दिवा लावायचा आहे. तर तो कसा दिवा लावायचा आहे आणि कुठे लावायचा आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हा सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर कोजागिरी पौर्णिमा आहे 16 ऑक्टोबर, वार बुधवार आहे. या दिवशी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. तर मग ह्या दिवशी आपण मसाला दूध वगैरे बनवतो. तर चंद्राच्या प्रकाशामध्ये आपण दुधामध्ये चंद्र बघितल्यानंतर आपल्या घरात जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर मग त्या व्यक्तीचा आजारपण बरं होण्यास मदत होते. ही जी परंपरा आहे ती पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली आहे. त्यामुळे मग कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूमध्ये येते. यावेळी काय होतं की पावसाळा संपतो आणि हिवाळ्याची चाहूल लागते आणि त्यामुळे मग वातावरणामध्ये बदल होतो. तर अशा वेळी मग आपल्या शरीराला अधिक ताकद असण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मग ताकद जर यायची असेल तर मग दूध आपल्याला जास्त पिलं पाहिजे. त्यामुळं मग ह्या पौर्णिमेला सुरुवात पहिल्या दिवसापासून म्हणजेच की पौर्णिमेपासून सुरुवात केली जाते की दुधापासून बनवलेले पदार्थ म्हणा किंवा अजून जे पण काय पदार्थ म्हणा, मिठाई म्हणा, हे ह्या दिवशी खाल्ले जातात. कारण दुधामध्ये कॅल्शियम सगळ्यात जास्त प्रमाणात असते. त्यामुळं मग यात मसाला दूध बनवण्याची पद्धत अशी आहे की चारोळे, बदाम, विलायची, दालचिनी किंवा अजून वेगवेगळे काजू, बदाम हे सगळं त्यात दुधात टाकून मग ही पद्धत आहे की मसाला दूध बनवण्याची. तर मग ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, काय काय सेवा करायची आहेत की सगळ्यात पहिलं सकाळी पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि मग ते पाणी आपल्याला बाहेर अंगणात सगळीकडे शिंपडायचं आहे. यामुळे काय होतं, हळद ही माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना पण सगळ्यात प्रिय आहे हळद. त्यामुळं मग बाहेर आपल्या लक्ष्मी मातेचं स्वागत करण्यासाठी म्हणून आपल्याला बाहेर हळद आणि गंगाजल या पाण्यामध्ये टाकून सगळीकडे शिंपडायचं आहे. यामुळे काय होतं की नकारात्मक जर शक्ती असेल बाहेर किंवा ऊर्जा असेल तर ते निघून जाते आणि घराच्या बाहेरचं वातावरण सकारात्मक होतं. हे झालं घराच्या बाहेरचं. आणि मग त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, उंबरठा पण करायचं आहे आणि छान रांगोळी वगैरे काढायची आहे. तर उंबरठा लेपन करत असताना आपण हळदीचंच उंबरठा लेपन करतो आपण. तरी पण मग त्यावेळेस उंबरठा लेपन केल्यानंतर काय करायचं आहे की म्हणजे उंबरट्यावरती स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने. स्वस्तिक काढून झाल्यानंतर शुभ आणि लाभ हे पण कुंकवानेच काढायचं आहे. आता ज्यावेळेस आपण कुंकवाने म्हणा काही पण काढत असेल तर त्यावेळेस आपण पाणी टाकतो, पण ह्यावेळेस पाणी न टाकता गंगाजलचा वापर करायचा आहे आणि मग त्यात थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग स्वस्तिकची पूजा वगैरे करायची आहे आणि शुभ लाभ यांची पण पूजा करायची आहे आणि मग अक्षदा वगैरे व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे. मग एक दिवा लावायचा आहे आपल्याला उजव्या बाजूला, म्हणजे चौकटीच्या तिथे दिवा लावायचा आहे. आता तुम्हाला हा उपाय मग सकाळी जर करायचा असेल तर मग सकाळी 6 ते 7 ह्या दरम्यान पण करू शकता तुम्ही तुमचे साफसफाई झाल्यानंतर. मग एक असा दिवा लावायचा आहे की एक पंती घेऊ शकता तुम्ही. मग पंतीमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग अक्षदा टाकायच्या आहेत आणि मग हे जे हा जो दिवा आहे तो तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीचा तेलाचा हा दिवा तुम्ही लावू शकता. आणि मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो दिवा मग सकाळी लावायचा असेल तुम्हाला तर सकाळी दिवा लावू शकता. तर मग त्यानंतर तुम्हाला मग एक मंत्र म्हणायचा आहे, ओम महालक्ष्मी नमः. या मंत्राचा मग जप करायचा आहे. हा आपण उपाय जरी केला तरी पण आपल्याला सेवा करायची आहे. आपण लक्ष्मी मातेची सेवा न करता फक्त उपाय जर केला तर आपल्याला मग त्याचं फळ मिळत नाही. त्यामुळे मग आपल्याला सेवा पण करायची आहे. मग 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे.
मग हे झालं उंबरठ्याच्या तिथं. मग ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यानंतर आणि त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. म्हणजेच की आंब्याचं पान माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय आहे, त्यामुळं मग माता लक्ष्मीच्या घरात येण्याच्या स्वागतासाठी म्हणून ह्या दिवशी आपल्याला सकाळी आंब्याचं तोरण लावायचं आहे. आणि त्यानंतर मग उंबरठा पूजन वगैरे सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर मग आपल्याला एक घरात पूजा मांडायची आहे. तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे, फोटो असेल तर छान पुसून वगैरे घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्यावरती मग पूजा मांडायची आहे. फोटो किंवा मूर्ती असेल तर मग लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि मग त्यावरती आपल्याला फोटो आणि मूर्तीची स्थापना करायची आहे आणि कलश वगैरे स्थापन करायचं आहे. ह्या अशा प्रकारे पूजा मांडायची आहे. मग पूजा मांडत असताना आपण पूजेमध्ये एक दिवा लावतोच, पण त्यानंतर आपल्याला अजून एक दिवा लावायचा आहे. तो म्हणजे तुपाचा दिवा लावायचा आहे. आता तो तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता किंवा मोहरीचा दिवा लावू शकता. तर हा दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये 2 लवंग टाकायचे आहेत. लवंग ह्या म्हणजे फूल असलेल्या लवंग टाकायचे आहेत, खराब वगैरे टाकू नका. आणि मग ते हळद थोडीशी टाकायची आहे, अक्षदा व्हायच्या आहेत. आणि मग जे आपण काय सेवा आहेत, स्तोत्र मंत्र आहे लक्ष्मी मातेच्या ते म्हणायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या मनातील जी पण काही इच्छा असेल तुमची, कोणतीही असू द्या, पैशाची म्हणा किंवा घरात अजून कोणतीही अडचण असू द्या, ती माता लक्ष्मी पुढे बोलायची आहे की माझी ही इच्छा आहे, तर ही इच्छा तुम्ही पूर्ण करा. म्हणून मग मंत्राचा जप करायचा आहे. तर तो कोणता जप आहे? ओम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमः. तर ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे 108 वेळा. जर तुम्हाला म्हणून शक्य होत नसेल तर मग तुम्ही मोबाईलवर लावून पण जप करू शकता. आणि त्यानंतर जे पण काय असेल तुमच्या अडचणी, मग त्या अडचणी दूर होतील. आणि मग तुम्ही जे मसाला दूध बनवला आहे तर ते दूध तुम्हाला मग संध्याकाळी ज्यावेळेस चंद्र तुमच्या दुधामध्ये दिसेल तर त्यातलं दूध तुम्हाला देवीसाठी आणून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मग घरातील सगळ्यांनी ते दूध प्यायचं आहे. आणि हा जो दिवा आहे, आपण ज्यावेळेस आपण देवापुढे जी म्हणजे इच्छा बोलली आहे देवीपुढे, तर तो दिवा घेऊन तुम्हाला संध्याकाळी 12 वाजता दरवाजात लावायचा आहे. जर तुम्हाला संध्याकाळी 12 वाजता लावायला जमत नसेल तर मग तुम्ही हा उपाय सकाळी पण करू शकता. मग त्याचप्रमाणे मग ज्यावेळेस आपण ह्या ज्या उपाय करतो त्यानंतर आपल्याला सेवा करणे पण तेवढेच महत्त्वाचे आहे. ज्यावेळेस आपण मंत्र वगैरे स्तोत्र म्हणतो त्यानंतर मग माता लक्ष्मीची आरती करायची आहे. आणि ह्या दिवशी तुम्हाला जर शक्य होत असेल तर सत्यनारायणाची पूजा मांडू शकता तुम्ही. आता 2 दिवस पौर्णिमा आहे, तर मग ज्या दिवशी आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करणार आहोत त्याच दिवशी सत्यनारायणाचा पण मुहूर्त आहे. त्यामुळे मग ह्या दिवशी पण तुम्ही 4 नंतर पण घरी सत्यनारायणाची पूजा करू शकता. यामुळे काय होतं की सत्यनारायणाची पूजा केल्यामुळे भगवान विष्णूची कृपा आपल्यावर राहते आणि लक्ष्मी मातेचा घरात वास राहतो, त्यामुळे पैशांची अडचण निर्माण होत नाही. त्यामुळे मग ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा मग आपल्याकडून जेवढं होईल तेवढं मग ह्या दिवशी ह्या सेवा करायच्या आहेत. तर ही सेवा म्हणजे हा उपाय कोण करू शकतं? तर मग हा उपाय घरातील कोणीही व्यक्ती करू शकते. फक्त एवढंच की ज्यावेळेस मासिक धर्म असेल आणि मग ज्यावेळेस तुम्हाला सुतक वगैरे असेल तर त्यावेळेस तुम्हाला मग हा उपाय वगैरे करता येणार नाही, म्हणजे सेवा वगैरे तुम्हाला करता येणार नाहीत. मग जर तशी काय अडचण नसेल तर मग तुम्ही मग ह्या सेवा वगैरे करू शकता. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी लिहायला विसरू नका. धन्यवाद.